ब्रेकनंतर आपण सर्वांचं स्वागत आणि आता बातमी आहे मुंबईमधून। मुंबईतील दादर कबूतरखाना ट्रस्ट करून परिसरामध्ये जागोजागी फलक लावून आवाहन करण्यात आलंय। कबुतरांना कोणीही धान्य घालू नये, कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार राहणार नसल्याचं या फलकावर स्पष्ट करण्यात आलंय। ट्रस्टनं महानगरपालिकेकडे याबाबत परवानगीची विनंती केली असून महापालिकेनं 6 ते 8 या सकाळच्या वेळेमध्ये धान्य घालण्यास मौखिक परवानगी दिली आहे। मात्र ही अद्यापही लेखी स्वरूपात मिळाली नसल्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान ठेवत नागरिकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन या फलकांमधून करण्यात आलंय। आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, दादरमध्ये जागोजागी हे फलक लागलेले दिसतात, या फलकावरती नेमका काय मजकूर आहे आणि या ट्रस्टनं नेमकं काय आवाहन केलंय? आकांक्षा, दादर कबूतरखाना परिसरातली सध्याची दृश्य आपण पाहतोय। साधारणपणे 4 ते 5 दिवस या ठिकाणी घटनेला झालेले आहेत। त्यानंतर देखील पोलिसांचा म्हणजे दादर पोलीस असतील किंवा दादर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यासोबतच राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी अद्याप या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। आता दादर कबूतरखाना ट्रस्टच्या वतीने काही बोर्ड जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्या बोर्डवर काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या लिहिण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खास करून पक्षीप्रेमी या कबूतरप्रेमींना त्यांना आव्हान केलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे असं म्हणण्यात आलेलं आहे की अद्यापही या ठिकाणी आपल्याला जी कोर्टाचे आदेश आहेत त्या कोर्टाच्या आदेशाचं पालन करायचं, त्यामुळे धान्य टाकू नये। जर पुढे जाऊन जर गुन्हा दाखल झाला तर त्याला दादर कबूतरखाना ट्रस्ट जो आहे तो जबाबदार नसेल, अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख या आपल्याला कबूतरखान्याच्या जाहीर सूचनेमध्ये पाहायला मिळते। यासोबतच आणखी ट्रस्टनं ही सूचना फलक लावलेला आहे, त्यामुळे याचं पालन करावं असं आवाहन देखील हे ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे। धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।